दिनांक 14 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये 16 कोटी खर्चाच्या विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, माजी मंत्री डी.पी. सावंत, महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, प्रवीण साले यांच्यासह आदींची उपस्थिती होती। चेहरा मोहरा बदलण्याचा एक चांगला असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व या प्रभागातील नेते मंडळी आहेत। माननीय मिलिंदभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वातून हा सगळा विषय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाचा झालेला आहे। आम्ही सगळेजण मिळून आज या ठिकाणी भूमिपूजन आणि विकास पूजन केलेलं आहे। महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर विकास हा सुरुवात झालेला आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून ही तर सुरुवात आहे आणि या भागामध्ये नव्हे तर संपूर्ण नांदेड शहरामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कायापालट होण्याचे आता दिवस आहे। आमचे सगळे भारतीय जनता पार्टी सगळे आम्ही नेते मंडळी, सगळे शहराध्यक्ष, संघटन मंत्री, माजी महानगराध्यक्ष, आम्ही सगळे प्रमुख, माजी मंत्री डी.पी. सावंत आम्ही सगळ्यांनी मिळून जवळपास 470 लोकांची इंटरव्ह्यू घेतलेले आहेत। आज आता 300 लोकांची इंटरव्ह्यू आहेत। आम्ही सगळ्या प्रभाग वाईज सगळ्या लोकांच्या पक्षाचा अनुभव, विकासाची दृष्टी, त्यांचं एकंदरीत सगळं वय आणि काम करण्याचा सगळा दृष्टिकोन असं सगळं पाहून आम्ही गुणवत्ता आणि मेरिटच्या आधारावरती आम्ही चयन करण्याच्या दृष्टिकोनातून मुलाखत चालू आहे। महायुतीचा विषय हा आमचे जे नेते आहेत अशोकरावजी चव्हाण साहेब आणि वरती आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब हे जण प्रदेश पातळीवरून करत असतात आणि त्याच्यामधला मी पण एक सदस्य आहे। त्यामुळे आपण सगळेजण थोडा वेळ आहे आम्ही नजदीक क्या होत आहे ते जाईल। मेट्रो करण्यामध्ये लगे आजच्या आज असं येत नसतं, त्याच्यासाठी आधी सर्वे करावा लागतो। त्याचं पत्र मी माननीय फडकर साहेबाला दिले, त्याची सर्वेक्षणाची टीम पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे। ट्रॅफिकच्या सर्वेक्षणासाठी 83 लाख रुपये महापालिकेला भरायला लावलेले आहेत। त्यामुळे ट्रॅफिकचा देखील वैज्ञानिक सर्वे होऊन आपल्या ट्रॅफिकसाठी 2 ते 3 मोठमोठे आपले उड्डाण पुलं करण्याची भूमिका मी आणि चव्हाण साहेबांनी मांडलेली आहे। आपल्या नांदेडला रिंग रोड पण आम्ही करणार आहोत। नांदेडमध्ये मेट्रो आणणं आणि मोठ्या प्रमाणावरती नांदेडचं रूपांतर होली सिटीमध्ये करणं असा आमचा दृष्टिकोन आहे। मी वैशाली मिलिंद देशमुख, नगरसेविका क्रमांक 6 गणेश नगर। आज बजाज नगर हनुमान मंदिर येथे भूमिपूजन व लोकार्पण डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांच्या हस्ते झाला आहे। मी मागील 10 वर्षापासून नगरसेविका आहे। माझ्या वार्डात विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत। त्याचे भूमिपूजन केले आहे। मिलिंद देशमुख यांच्या माध्यमातून व मी आमची अजून अशी इच्छा आहे की ह्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये अजून आम्हाला भरपूर कामं करायची आहेत। नालीचा खूप मोठा हा विषय आहे। आज ह्या कार्यक्रमामध्ये अजित गोपछडे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की 50 नाही 100 कोटी कामाला लागो, या कामासाठी निधी देतो। त्याबद्दल मी अजित गोपछडे साहेबांची धन्यवाद मानतो। आजच्या कार्यक्रमासाठी संजय भाऊ, माजी आमदार डी.पी. सावंत साहेब, माजी आमदार जिल्हा अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर व भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते।